नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं एक भाषण बघणार आहोत। भाषण हे मराठीत असणार आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत भाषण देण्यासाठी अतिशय पाठांतरास सोपं असं भाषण आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भाषणाला। आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आणि व्यास पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो। या पवित्र दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण ज्यांनी 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारत यासारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली त्या महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस। अशा या आद्य गुरूंना वंदन करूनच आजच्या दिवसाची सुरुवात होते। गुरु या 2 अक्षरी शब्दात अथांग सागर समावलेला आहे। थोडक्यात सांगायचे तर जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो म्हणजे गुरु। मित्रांनो, आपले पहिले गुरु ही आपली आई असते, जे आपल्याला जगायला शिकवते। आपले दुसरे गुरु आपले वडील असतात, जे आपल्याला पायावर उभे राहायला शिकवतात आणि त्यानंतर आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे, संस्कार करण्याचे आणि भविष्याची पायाभरणी करण्याचे महान कार्य आपले शिक्षक म्हणजेच आपले शाळेतील गुरु करतात। ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुरेख मडके बनवतो किंवा मूर्तिकार दगडातील टाकाऊ भाग काढून सुंदर मूर्ती घडवतो, अगदी तसेच आपले गुरु आपल्यातील दोषांना बाजूला करून आपल्यात सद्गुण आणि संस्कार रुजवतात। मातीचा गोळा असतो माणूस, गुरु त्याला आकाराचा सोहळा बनवतो। जगात आपण अनेक गोष्टी विकत घेऊ शकतो, पण संस्कार, विद्या आणि ज्ञान हे केवळ गुरूंच्या आशीर्वादानेच मिळू शकते। श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी असोत, छत्रपती महाराजांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि समर्थ रामदास स्वामी असोत, किंवा अर्जुनाला धनुर्विद्या शिकवणारे द्रोणाचार्य असोत, इतिहासाने नेहमीच दाखवून दिले आहे की महान व्यक्तीच्या यशामागे एका समर्थ गुरुचा हात असतो। आधुनिक काळातील गुरु आणि आपले कर्तव्य, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे। इंटरनेटवर माहितीचा डोंगर उपलब्ध झाला आहे, परंतु त्या माहितीचा योग्य वापर कसा करावा आणि चांगले वाईट यातील फरक काय हे शिकवण्यासाठी गुरूंचीच गरज असते। गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ शाल, श्रीफळ किंवा फुले देऊन गुरूंना वंदन करणे पुरेसे नाही। गुरुने दाखवलेल्या सन्मार्गावर चालणे, त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करणे आणि एक चांगला माणूस बनणे ही त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल। शेवटी आजच्या या पावन प्रसंगी मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरुचे, शिक्षकांचे आणि मला चांगला मार्ग दाखविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या चरणी लीन होतो। अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा दीप ज्यांनी लावला, अज्ञानाचा अंधार मिटवून ज्ञानाचा दीप ज्यांनी लावला, अशा माझ्या सर्व गुरूंना आज मी शीर्षाष्टांग नमविला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अतिशय सुरेख असं भाषण मी आपल्यासाठी आज घेऊन आलो होतो। भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा त्यासाठी व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।